चला मित्रांनो, आलो दूध घेऊन. शिवण्याला पुरवाला आणि पिलूला आवडतं दूध म्हणून आपण 1 लिटर दूध तिकडून गावातून घेऊन येतोय. चला आता आपण मस्त बघ दूध आपण चहा बनवणार. दूध आणलं, दूध शिवण्याला दूध आणलं, दूध. चला 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 चला. मम्मी ती काय करतात बघू आपण आता. चलो. होय शिवण्या, दूध आवडतं का नाही तुला? एकच नंबर दूध आवडतं ना. चला मग. आणि काल आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींच्या चांगले कमेंट आले दाजीला, त्याच्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद. आणि काय झालं माहिती का मित्रांनो, आपलं जे रिअलच आहे. आता काय आपलं रोज आपण घरचेच व्हिडिओ टाकणार ना. आपण कुठं तिकडे डोंगरावर जाणार आहे किंवा कुठं गावा शिवाला जातोय, घरचंच आपण व्हिडिओ बनवणार. आणि चला तुमची पूनमताई आता दूध आणलंय, गरम करती. आता काय लाईट गेली त्याच्यामुळे दिसनाच. तुमची पूनमताई तर दिसनाच. हा दिसते का नाही? मी दिसतोय पण तुमची पूनमताई काय दिसना बाबा. सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि कसं आहे सकाळ सकाळ बरेच बहीण भाऊ आपले तुमच्या दाजीचं व्हिडिओ पाहायला चालू झाल्यात. सगळ्यांचं धन्यवाद. काय पिलू दे रे गाळण. आता दिसायला ताई. हो हो दिसायला लागले आता. हा 1 लिटर दूध बसतं का या बघून? बसत कोय ही तिलच होय. बर तिलच घे. आपण काय करतोय, डेअरीहूनच डायरेक्ट दूध घेऊन येतोय. म्हणलं आपलं रोजच दूध घ्यावा. खात्यात आपल्या पोरी बी कधी मध्ये पाहुणे रावळे बी येते, त्यांना चहाला बी दूध नसतं. मग निर्णय घेतला म्हणलं चला दूधच आपलं चालू करू. काय घासाना आता. हो हो हा छान एकदम उत्तम काम निर्णयचं. असं होय. आज तुमच्या पूनमताईने भारी साडी घातली. रोज रोज कशी घालते? हा रोज कसली घालते? नाही पण आज जरा भारी साडी घातली. भावांना बहिणींना झालं का नाही चहा पाणी तुमचा? तरी मला अजून का बोला ना. बोलायला आहे ना. रात्री तुमच्या पूनमताईचं तब्येतच बिघडली होती. तापन 3 आला होता. गोळी दिली 1 999. या 7-8 2-4 दिवस झाला लयच कामाने जाम झालं, त्याच्यामुळे रात्री आजारी पडली होती. औ आता काय करते गावात? आता घरीच काम करायचं. घरचंच काम चालू होईन आता. तिकडे योग्यताचं काय चाललंय काय माहिती. कपडे आवरायचं काम चाललंय काय? असं होय. बोरा बिस्तारा बांधून निघाली का म्हणून रे? दिवाळीला होय. आता बरेच बहीण भाऊ म्हणतात की बरं झालं योग्यता आली इकडं, पूनमताई पशीच राहा. मग आता निघाले दिवाळीला जाऊ म्हणतोय मी तिकडे. असं होय. बर बर चालतंय चालतंय.
चला मित्रांनो, तिकडे दिवाळी आहे ना, आम्ही काय शिमगा करणार आहे बे? हा इथली दिवाळीच घेऊन जायची तिकडं. असं आहे बे. का म्हणलं तिकडे दिवाळी आहे ना, करंजी, तिकडे. कापणी, चिवडा घेतला बांधायचा हा आणि घेऊन जायचा आहे. तिकडं होय. बघा तयार पाहिलं का नियोजन आता हे? आयला चव नको आहे बघायला. हा ते बी बरोबर आहे. मग पाहिजे ना पाहिजे. आयला हवे दादाला. आणि दिवाळीला मस्त पैकी करांच्या लाडू, कापण्या, शंकरपाळ्या, चिवडा, अजून काय रे? लाडू. लाडू म्हणलो की लाडू. बुंदी बुंदी नसते तुम्ही ही मेरे करतात बुंदी? जीवन हो, तुम्हें देख देख जी लूंगी मैं तो तुम्हारे दिवाळी आली जवळ. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा बर का. जब जब दिवाळीच्या दुनिया में आओ, काय आहे, सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या ध्यानातच नाही, पण अजून टाइम आहे दिवाळीला म्हणून शुभेच्छा तुम्हाला दिल्या नाहीत. अहो गाणं तरी माझं ऐका. काय हा बोल की. हा एवढं गोडवानी गाणं म्हणती मी तर हा. तिथंच चाललंय तुमचं. हा बोल काय. तुम ही मेरे जीवन हो, तुम्हें देख देख जी लूंगी मैं तो तुम्हारे खातिर दुनिया का जहर पी लूंगी काय जहर मर आयो माझ्यासाठी नको जब मरता जब मारून. दुनिया में आऊं तेरा ही आंचल पाऊं माझ ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. कस काय तुमची पूनमताई गाणं म्हणली, एकच नंबर म्हणली का नाही. आणि मित्रांनो या चहा प्यायला आता दूध गरम करायला ठेवलंय मस्त पैकी. साज्याला म्हणते तर बाया काय काय टायमाला दाजीनं सुळ आणलं या, कुठल्या देवाने गाठ बांधली असं म्हणते तर आता म्हणते बाई सात जन्माची जोडी. पाहिला ये का नो ते? चलबे, ये नो चलबे. 7 जन्माची तो म्हणलंय मी. सात सात जी लोगी पाहिलं का नाही हो दाजी? हा मन दिलं. परत एकदा गाणं ऐक तेव्हा तुझ्या डोक्यात बसल. तुम ही मेवन हो, तुम्हें देख देख जी लूंगी मैं तो तुम्हारे खातिर दुनिया का जहर पी लूंगी जब जब दुनिया में आऊं तेरा ही आंचल पाऊं ये बंधन तो प्यार का बंधन है जन्म का संगम है. अयो. डबल परत तुमची पूनमताई गाणं म्हणली. मग काय आवड देतात काय आता मला. आवडाचं ना. तुमची पूनमताई लय भारी कॉमेडी करती ना, एकच नंबर कॉमेडी करती. बंद केलंय आता कोण. आणि पूनमताईचं तुमच्या व्हिडिओ मध्ये लोक मग बघायला हौसानी बघतात व्हिडिओ. बंद केलंय पण मी आता कॉमेडी करायचं. असं होय. नाही आम्हाला मस्त लय वाटतं कॉमेडी करावा युट्यूबला, पण कसं आहे आपलं जे रिअल चाललंय काय बहीण भावाला नाही आवडत कॉमेडीचं, मग आपण नाही करीत आहे का नाही. कॉमेडी करायची म्हणल्यावर लय येड्यावानी करावं लागतं. हा आणि येड्यावानी केलं की दुसऱ्यावर कॉमेडी करण्यापेक्षा स्वतः कॉमेडी करणं ही लय मुश्किल आहे. बरोबर आहे. दुसऱ्याला तर कुणी बी खालीपणा दाखवून कॉमेडी करतं, कुणी बी ही करतं म्हणजे पण जी स्वतःवर कॉमेडी करायची ही लय ही आहे, ती महान कॉमेडी आली. स्वतःवर कॉमेडी करणं म्हणजे कोणाचंही मन न दुखावता. आणि तुमच्या पूनमदाचा हेच हेतू असतं की आपले बहीण भाऊ कसे हसत राहतील, आनंदात राहो, हीच आमची प्रार्थना आहे देवाला की आपले जेवढे बहीण भाऊ. दुधात काय निरमा टाकला काय काय बिस्कुट आलं मग ती येतच दुधाला. आपले बी जेवढे बहीण भाऊ आपले व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी आपण देवापाशी प्रार्थना करणार की त्यांचं चांगलं हो, प्रत्येक गोष्टीत त्यांना बी यश मिळो, कामात धंद्यात कसल्या बी गोष्टीत म्हणा. चला भावांनो बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. आता चहा होणार आहे आपला, जरा डोकं बी शांत होईल चहानी. गरम गरम चहा पिते जरा, चणचणीत झणझणीत गरम गरम चहा हे आपला असाच
सपाट शब्द आहे बरं का, चणचणीत झणझणीत. आपण आता प्रत्येक गोष्टीला चणचणीत झणझणीत म्हणतो ना, ते आपलं असंच म्हणतो बरं का, कॉमेडी वारी. चला तर बाय बाय, मग सगळ्यांनी काळजी घ्या.